नमस्कार. मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. माझे पद्मजा स्पीक्स या नावाचे यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर समाज प्रबोधनपर अध्यात्म आणि विज्ञान याच्याशी निगडीत दिनविशेष माहिती, ज्येष्ठांसाठी खास व्हिडिओ, महिलांसाठी विशेष टिप्स आणि विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल व्हिडिओ असतात. तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की फक्त भोंदू बाबाच महिलांचं शोषण करतात. मागचा जो मी व्हिडिओ टाकला होता की या एका कारणामुळे स्त्रिया भोंदू बाबाकडे आकर्षित होतात. तर यावर मला बऱ्याच कॉमेंट्स आले आहे. तर मी तुम्हाला काही सांगते की एक कॉमेंट आहे की देव मानणे हीच अंधश्रद्धा आहे. आता मला सांगा की आपली जीवनामध्ये कुठेतरी श्रद्धा असतेच. एखादी व्यक्ती असो, कुणाची आईवडिलांवर असेल किंवा कुणाची मूर्तीमधील देवावर असेल, पण कुठेतरी आपली श्रद्धा असते. आणि देव म्हणजे काय असतं की देव हा सजीव आणि निर्जीव यांच्यात वास करणारी सर्वोच्च चेतना, ऊर्जा, त्याला आपण देव म्हणतो. किंवा एक अशी अद्भुत शक्ती किंवा एक प्रचंड शक्ती जी या विश्वावर कंट्रोल करते, या सृष्टीवर नियंत्रण ठेवते. आणि आपल्याला हे माहिती असतं की समवन इज वॉचिंग यू, कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे. म्हणून देव मानणे ही काही अंधश्रद्धा नाही. त्यानंतर दुसरी एक मला कॉमेंट आहे त्यावरती, श्रद्धा हीच अंधश्रद्धा आहे. आता श्रद्धा ही अंधश्रद्धा नाही. श्रद्धा श्रद्धाच आहे आणि अंधश्रद्धा ही अंधश्रद्धाच आहे. आता बघा की श्रद्धा म्हणजे काय की फेथ ज्याला आपण म्हणतो, की जी आपल्याला समज, मानसिक बळ, मानसिक शक्ती देते आणि आपण समजून ती करतो, त्याला म्हणतो आपण श्रद्धा. आणि अंधश्रद्धा म्हणजे काय? अज्ञान, चुकीची समजूत, शंका उत्पन्न करणे, याला म्हणतो आपण अंधश्रद्धा. म्हणजे भीतीपोटी केलेलं कार्य हे अंधश्रद्धेमध्ये येते. म्हणून श्रद्धा ही श्रद्धाच आहे आणि अंधश्रद्धा ही अंधश्रद्धा आहे. दोन्हीही वेगवेगळं आहे. एक फेथ आहे आणि दुसरं सुपरस्टिशन आहे. तिसरा कॉमेंट आहे की सगळेच बाबा भोंदू नसतात. मी याच्याशी सहमत आहे की सगळेच बाबा भोंदू नाहीत. पण आपण भोंदू बाबा म्हणजे भोंदू बाबा वेगळे असतात आणि चांगले बाबा वेगळे असतात. आता चांगले जे आहेत ते आपल्याला काय करतात की चांगले बाबा जे आहे ते तुम्हाला भीतीमधून बाजूला काढतात, स्वावलंबी बनवतात आणि पैसे न घेताही तुम्हाला आशीर्वाद देतात. त्यांना म्हणतो आपण चांगले बाबा. म्हणजे बाबा, महंत, संत, त्यांना आपण म्हणतो चांगले महाराज. आणि भोंदू बाबा काय असतात की सतत तुम्हाला भीती खाली ठेवतात, दडपणाखाली ठेवतात आणि सतत तुम्हाला हे सांगत असतात की तुम्ही हे नाही केलं तर तुमच्यावर देवाचा कोप होईल. आणि विशेषतः महिलांचं शारीरिक आणि आर्थिक शोषण हे भोंदू बाबा करत असतात. म्हणून सगळेच बाबा भोंदू नाहीत. मी या मताशी सहमत आहे. काही बाबा, महाराज, संत चांगले आहेत, तर काही जे लालची आहेत ते भोंदू बाबा आहेत. त्यानंतर आणखी एक मला कॉमेंट आहे यावरती की देव आपल्याला पावतो असं तुम्ही म्हटलेलं आहे. तर बघा की आतापर्यंतच्या आपल्या लाईफमध्ये आपल्याला अनेक वेळा प्रचिती आली असेल की आपण जे देवासमोर, मूर्तीसमोर हात जोडून मागतो ते आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मिळालेलंच आहे. त्याची प्रचिती आपल्याला आलेलीच आहे. आणि आपल्या जीवनात काही सारख्या वाईटच घटना घडतात असं नाही ना, चांगलेही घडतात. आणि म्हणून देव म्हणजे आपण जे म्हणतो की देव मानणे याची प्रचिती आलेली आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं आहे की देव मनोभावे जर तुम्ही प्रार्थना केली तर देव आपल्याला पावतो. त्यानंतर एक आणखी म्हटलेलं आहे की ज्योतिषी विषयी मला म्हटलेलं आहे. तर ज्योतिष्य जे शास्त्र आहे हे फार पुरातन आहे, त्याबद्दल माझं दुमत नाही आहे. म्हणजे राम, कृष्ण यांचीसुद्धा कुंडली होती. आजही आपण कोणताही मुहूर्त काढायचा असेल तर ज्योतिषाकडे जातो.
लग्नाचा मुहूर्त असेल किंवा कोणता पदग्रहण करण्याचा असेल, कोणताही मुहूर्त असेल, तुमचं नामकरण असेल, तर हा मुहूर्त काढण्यासाठी आपण ज्योतिषाकडे जातो. ज्योतिषी आपल्याला तो मुहूर्त काढून देतात. हे काही थोटाण नाही आहे. ज्योतिषी वगैरे आपल्याला कुंडली देतात, पण पुढचे म्हणजे उद्या काय होणार किंवा मग भीतीपोटी सांगायचं की तुम्ही हे असं नाही केलं तर मग उद्या तुमचं वाईट होईल, हे जे सांगतात हे थोतांड ज्योतिषी आहेत. त्यावर माझा विश्वास नाही. आणि आणखी एक कॉमेंट आहे की हाऊ वॉज बॉर्न कर्ण. आता कर्णाचा जो जन्म झालेला आहे तो कसा झालेला आहे? माझं तर 100% हे म्हणणं आहे की कोणताही पुत्र किंवा पुत्री जन्माला येणे हा स्त्री आणि पुरुषांचा संयोग असतो. या संयोगाशिवाय पुत्रप्राप्ती होत नाही. हे जे आपल्याला भोंदूबाबा सांगतात की अंगारा किंवा प्रसाद खाल्ल्याने किंवा तंत्रमंत्र करून यामुळे तुम्हाला पुत्रप्राप्ती होत नाही, हे तुम्हाला 100% विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. पण मग आता कर्णाच्याबद्दल बोलायचं झालं तर तो फार वेगळा विषय आहे. आणि काय केलेलं आहे की आपले जे पुराणं आहे, आपले जे ग्रंथ आहे पवित्र, रामायण महाभारत, ते याच्या चांगल्या दंतकथा बनवून आपल्याला सांगितलं आहे की जेणेकरून समाजामध्ये धर्मामध्ये शांतता राहावी, त्याची लोकांना चांगली प्रचिती यावी, म्हणून तो विषयच हा वेगळा आहे. आता मला एक सांगा की एखाद्या स्त्रीला पुत्र होत नाही म्हणून तिच्या घरचे लोक, म्हणजे समजा 10 वर्ष जर एखाद्या स्त्रीला पुत्र झाला नाही तर तिची सासूला असं वाटायला लागतं की हिला पुत्र झालेला नाही, हिला निपुत्रिक म्हणत आहे, माझ्या मुलाला निपुत्रिक म्हणत आहे. म्हणून सासू आणि नवरा हे त्या सुनेला भोंदूबाबाकडे घेऊन जातात. आणि मग ते भोंदूबाबा ते वेगवेगळे त्याच्यावर काळे कृत्य किंवा वाईट कारनामे करून, तू आता माझ्या औरामध्ये आहे आणि तुला माझंच ऐकावे लागेल, आणि नाही ऐकलं तर देवाचा कोप होईल, तुझ्या नवऱ्याचा मृत्यू होईल, तुझ्या घराचं वाईट होईल, तुझ्या फॅमिलीवर संकट येईल, असं काही म्हणजे दडपणाखाली ठेवून पैसे ते घेतात आणि मग त्या स्त्रीकडून तिचं शारीरिक शोषण करून घेतात. हे आपल्याला माहिती आहे. पण आता मला हे म्हणायचं आहे की सासू आणि नवरा तिथे जात आहे, मग हे जेव्हा भोंदूबाबाकडे घेऊन जातात तर तेव्हा त्यांनी म्हणायला पाहिजे त्या बाबांना की तुम्हाला जे काही हिच्यावर तुम्ही जे काही कृत्य करणार आहात ते तुम्ही आमच्या समोरच करा. तिला वेगळ्या रूममध्ये नेऊन, वेगळ्या खोलीत नेऊन तिच्यावर तुम्ही कोणतेही शुद्धीकरण किंवा तिला पवित्र करू नका, असं तू म्हणायलाच पाहिजे ना. कारण की पतीला आणि सासूला हे माहिती असायलाच पाहिजे आपल्याला. आपण तिथे आपली सत्सद्विवेक बुद्धी वापरायलाच पाहिजे. आणि मग त्यामुळे काय होतं की ह्या भोंदूबाबांचं अधिकच फावतं. दुसरं हे असतं की मला सांगा की एखाद्या स्त्रीचा जर तिच्या सासरी छळ झाला, तिला त्रास देण्यात आला सासरच्या लोकांकडून, तर ती स्त्री काय करते, ती महिला कांगावा करते. ती म्हणजे पोलिसांमध्ये तक्रार द्यायला सुद्धा तयार होते की नाही, म्हणजे तिचा छळ झाला तर. त्यानंतर आता दुसरं उदाहरण बघा की गर्दीच्या ठिकाणी किंवा बसमध्ये जर एखाद्या स्त्रीला पुरुषाचा धक्का लागला. आता स्त्रियांमध्ये काय आहे की एक 6th सेन्स आहे, त्याबरोबर ओळखतात की कोणता स्पर्श कसा आहे. हा धक्का नकळत लागलेला आहे की मुद्दामून मारलेला आहे, हे ओळखण्याचा सेन्स हा प्रत्येक स्त्रियांमध्ये आणि मुलींमध्ये असतो. पण गर्दीच्या ठिकाणी किंवा बसमध्ये जर धक्का लागला तर ती स्त्री काय करते, आरडाओरडा करते ना, भांडायला लागते, त्या व्यक्तीला भांडायला लागते, शिव्याही द्यायला लागते. म्हणजे ती स्त्री तो अन्याय सहन करत नाही. आणि मग भोंदूबाबाकडे गेल्यानंतर ते भोंदूबाबा तुम्हाला असं वेगवेगळ्या पद्धतीने जे पवित्र करतात, जे सेपरेट रूममध्ये घेऊन जातात, मग तिथे तुम्ही का म्हणत नाही? जसं तुम्ही बसमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी तुमच्यामध्ये नवदुर्गा जागृत होते, अगदी तुमच्यामधली जी दैवी शक्ती असते ती जागृत करून तुम्ही भांडायला तयार होता, मग तसंच तुम्ही ह्या भोंदूबाबाकडे गेल्यानंतर तिथेही तुम्ही तुमची शक्तीही वापरायला पाहिजे. आणि स्त्रियांमध्ये हा जो 6th सेन्स आहे, हे जे भोंदूबाबा जे आहे हे जे शोषण करतात, आणि हे भोंदूबाबा काय करतात माहिती आहे का, की मानसिक तसेच शारीरिक, आर्थिक आणि सामाजिक शोषण करतात. समाजाचंही त्यामुळे खूप नुकसान होते. म्हणून माझी सर्व स्त्रियांना आणि महिलांना मला असं म्हणायचं आहे की जेव्हा तुम्हाला भोंदूबाबा म्हणतात की आता तू माझ्या औऱ्यामध्ये आहे,
तू आणि मीच इथे आहे, किंवा बरेच बंधुबाबा असे उदाहरण की मी कृष्ण आहे तू राधा आहे असंही म्हणतात, मी शंकर आहे तू पार्वती आहे. हे जे उदाहरणं तुम्हाला देतात, तर तेव्हा त्या स्त्रियांनी ठणकावून सांगायला पाहिजे की पुत्रप्राप्ती ही स्त्री आणि पुरुषाच्या संयोगानेच होते, आणि तुम्ही त्यावेळेस तिथे तुमच्यामधील नवदुर्गा ही जागृत करायला पाहिजे, आणि तुम्ही त्यांना ठामपणे त्यांची तक्रारही करायला पाहिजे, आणि त्यांना सांगायला पाहिजे की अंगारा तंत्र मंत्र यानी पुत्रप्राप्ती होत नाही. हे जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत महिला ह्या सशक्त बनणार नाही. आता श्रद्धा आणि अंधश्रद्धेबद्दल एक विचारलं होतं मला, की बघा की श्रद्धा असणे आवश्यक आहे आणि अंधश्रद्धा तर नकोच. आता एखादं श्रद्धाळू कुटुंब असेल आणि त्यांच्या घरी जर एखादा मुलगा आहे आणि त्याला परीक्षेला जायचं आहे, तर ते श्रद्धाळू कुटुंब काय म्हणेल की तू देवाला नमस्कार कर, आईवडिलांना नमस्कार कर आणि परीक्षेला जा, असं म्हणेल की ज्यांची श्रद्धा आहे. आणि ज्यांच्या घरातच अंधश्रद्धा आहे ते परीक्षेला जाताना मुलाला काय म्हणतील, हे बेलाचं पान घेऊन जा म्हणजे तुला तुझ्या मनाप्रमाणे यश मिळेल. तर बेलाचं पान घेऊन गेल्याने परीक्षेत यश मिळणार आहे का? असेही बरेच उदाहरणं या समाजामध्ये आहेत. तर मला हे म्हणायचं आहे की सगळेच बाबा भोंदू नाहीत, काही चांगले आहेत, पण हे भोंदू बाबा जे आहे यांना आपल्याला धडा शिकवायचा असेल तर स्त्रियांना, महिलांनाच तिथे पुढाकार घेणे आवश्यक आहे. नाही घेतला तर संपूर्ण म्हणजे शारीरिक नुकसान तर होणारच आहे, आर्थिकही होणार आहे, मानसिक तुम्हाला ते तसं तयार करतात, आणि त्यासोबतच समाजाचं सुद्धा नुकसान होणार आहे. आणि स्त्रियांनी जर पुढाकार घेऊन या भोंदूबाबांना ठणकावून त्यांची तक्रार केली, त्यांच्यामध्ये ती स्त्रियांमध्ये जी दैवी शक्ती आहे ती जागृत करून जर त्यांना ठामपणे सांगितलं, तर ह्या भोंदूबाबाचं हे शोषण करणे जे आहे हे कमी होऊ शकतं. आणि हे शोषण जर कमी झालं तर त्याचा आपल्या समाजाला, आपल्या स्वतःला, आपल्या फॅमिलीला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. आणि या भोंदूबाबांच्या ह्या काळ्या कृत्यांना, ह्या वाईट कारनाम्यांना आळा बसू शकतो. तर यावर हा प्रयत्न करणे अतिशय गरजेचे आहे. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.